निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या माहितीच्या आधारे पसरवल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हवर करडी नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी काही सोशल मीडिया अकाउंट सर्व्हेलन्स खाली ठेवण्यात आलेली आहेत. एवढंच नाही तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा पोलिसांची करडी नजर असेल अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहित मतानी यांनी दिली आहे. यामध्ये जे सगळे पोलीस स्टेशनमध्ये सायबर पोलीस स्टेशनची एक टीम तयार केलेली आहे. त्यामध्ये एक अधिकारी आहे, 2 कर्मचारी आहे आणि त्यांचे खुफिया कर्मचारी पण आहे. त्यांना आता टास्क दिलेला आहे आणि जे आमच्या सायबर पोलीस स्टेशन आहे ते मॉनिटरिंग करणार आणि या निवडणुकीमध्ये जर असा काही फेक पोस्ट व्हायरल झाला किंवा एखाद्या समुदायाचे विरोध काही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे सोशल मीडियामध्ये, काही एखादा गँगचे सपोर्टमध्ये काही पोस्ट केले, सगळे दंडनीय अपराध आहे. यामध्ये नागपूर पोलीस 2 फ्रंटवर काम करणार. पहिला जेव्हा ते पोस्ट रिपोर्ट होणार त्यांना त्वरित जे सोशल मीडियावरून ते डिलीट करणार आणि जे काही माणसाने ते पोस्ट केलेलं आहे त्यांचे डिजिटल एव्हिडन्स सीज करणार आणि त्यांच्यावर FIR दाखल करणार, त्यांना अटक करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.